जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मराठी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक सर्जेराव खरात यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कांबळेजी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन झाली। विद्यार्थ्यांमधील शब्दसंग्रह वाढावा या हेतूने विद्यार्थ्यांच्या शब्दकोड्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्यातील विजेता गट इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी आपले सृजनशील शब्दकोडे प्रमुख पाहुण्यांना दाखवले आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर प्राचार्यांच्या हस्ते लेखण्या वाटण्यात आल्या आणि यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली। असं पेडाव पालतो मला तेवढ्या शांतावणी पुढाली शांतावणीनं गर्दीची बाई बोलली शांतावणी एवढ्या पेड्या किलोभर साखऱ्या मिसळला पेढो तिकडून साखऱ्या सगळं मिसळलं। तेवढ्यात बायका माझ्या नाव ठेवा चला स्पीकर बंद केला ढोलकीच्या तालाव गाणं लागलेलं असं शिरायच्या हांड्याला बाहेर जगून आणून ती जाळ दोंडराम तात्यांना लावलेला लाकडं टुनू 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 पुढाची घोगरा रटा 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 शिजायला लागलेल्या आणि पोरला पाण्यातनं बाहेर काढलो दुप्त्या राम द्या लक्ष्मण द्या। आता ही काय रामाला दिसली बरं द्या शत्रुघ्न द्या असं केलं आणि तेवढ्यात आणि बेन त्यात हसायचं पांढऱ्या शिरोबाला टोळी नुसतं हसा तेवढ्यात बांधणार पक्षात। बोलके हावभाव, आवाजातील चढ उतार, रंजक शैली आणि अस्सल ग्रामीण बोली या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं वक्त्यांनी सर्वांचे निखळ मनोरंजन केले। कार्यक्रमास समस्त शिक्षक वृंद सपरिवार उपस्थित होता। संपूर्ण बालचमूसह थोरांनाही खिळवून ठेवण्याचं काम प्राध्यापकांच्या ओघवत्या वाणीनं केलं। कधी पोट भरून हसवलं तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावल्या तर कधी समोरच्या श्रोतृवृंदाला विचारप्रवण करून सोडलं। असा हा अभूतपूर्व अनुभव 50 मिनिटांपर्यंत सांड थोरांना मिळत राहिला। लोक मंत्रमुग्ध होत राहिले आणि या उत्कृष्ट प्रस्तुतीनंतर विद्यालयाचे हिंदी शिक्षक श्री एस.एच. कांबळे सर यांनी आभार प्रदर्शन केले। ज्यावेळी सर कथाकथन करत होते त्यावेळेचा काळ आपल्यासमोर उभा करत होते कारण आमचं बालपण याच्यातूनच गेलंय। मी असं शोधत होतो की ह्या कथेमध्ये किंवा ह्या सरांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी आपण पात्र म्हणून आहे का हे मी शोधत होतो। अखेरच्या टप्प्यात प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज केलं। तसेच जिल्हा सीकर राजस्थानहून आलेल्या स्थानांतरित विद्यार्थ्यांशीही त्यांनी संपर्क केला आणि मराठीमध्ये संभाषणही केले। मराठी विषय शिक्षक श्री व्ही.के. पाटील, शबाना मुल्ला, संगीत शिक्षक श्री योगेंद्र देवरस तसेच कला शिक्षक श्री राहुल पवार यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले।